आणि माय मराठी चॅनलचे आदरणीय आमचे मित्र राजेसाहेब कदम यांनी एक रचना या ठिकाणी ठेवावी अशी त्यांना विनंती करतो। साधारणतः 5-6 वर्षांपूर्वी कविता सामटीवर आलेली होती, कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलेली पाहिलेली आहे की कविता जन्मते कुठून मॅडम। 31 डिसेंबरची रात्र होती। सरत्या वर्षातील ठळक घटना जगातल्या वाचत होतो मी। 31 डिसेंबरला येत असतात काय झालं जगात। पहिली घटना आपल्या तुमच्या माझ्या देशातली नव्हे तर राज्यातली होती। कोणीतरी उद्योगपतीनं आपल्या बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट दिलं होतं। ती घटना ती पाहिल्यानंतर माझी छाती म्हणजे 56 इंचापेक्षाही जास्त फुगून आली अभिमानानं की मी किती श्रीमंत देशात जन्म घेतला की जिथं बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देतात। अशा देशाचा मी रहिवासी आहे म्हणून असा हवेत असताना त्याच पानावर खालच्या बाजूला एक कॉलमची एक छोटीशी बातमी होती की जालना जिल्ह्यामध्ये आपल्या उपवर झालेल्या 3 मुलींना कसं उजवायचं, हुंडा कसा द्यायचा, लग्न कसे करायचे म्हणून आई वडील आणि 3 मुलींनी आत्महत्या केली होती सामूहिक। एकाच पानावरच्या 2 बातम्या। मला कळत नव्हतं की माझा देश हा आहे की हा आहे, मी नेमका कुठल्या देशातला आहे। तिथून कविता जन्मली एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या। एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून लिहिलेली कविता आहे की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या, ठिगळाला ठिगळ जोडण्यातच आमच्याही जिंदग्या गेल्या। 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता। की तुम्ही 25 वर्षांपूर्वी पेट्रोल पंपावर नोकरी करत होता, आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता। तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो। अरे तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो। अरे तुमचा सन्मान आम्हाला आमचाच सन्मान वाटतो। पैसा तुमचा बायको तुमची याचा कोणाला इन्कार नाही। कोण कोणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही। अरे पण ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, अरे ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, जिथं कित्येक कळ्या उमलण्याआधीच कुस्करल्या जातात, हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात, मुलींना कसं उजवायचं म्हणून काही जण विहिरीजवळ करतात, तर काही जण पोट कसं भरायचं म्हणून आजन्म कुवारे जळतात। हे तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही। 6,500 कोटी रुपयाचा बंगला 3 लोकांना राहण्यासाठी मुंबईत आम्ही पाहायला गेलो होतो। म्हणजे बाहेरून आम्हाला कोणी उतरली मध्ये, आणि आजूबाजूला सगळी झोपडपट्टी, कुपोषित लेकरं। की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही। अरे तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही। तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही। IPL तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या आता आमच्या ग्रामीण म्हणी कशा घेतात कवितेमध्ये की तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही, पण करवलीचा पदर घसरला की वऱ्हाड बावचळेशिवाय राहत नाही। की विचार करा गरिबांची अशी मजाक उडवू नका। विचार करा गरिबीची अशी मजाक उडू नका। संस्कृती आणि संस्कारांना अशी पायदळी तोडू नका। याद राखा तुमचं असं सुरू राहिलं तर एक दिवस असा येईल की तुमचंच तेल आग लिहून तुमच्याच महालाकडे धावतील, तुमचंच तेल आग लिहून तुमच्या महालाकडे धावतील। धन्यवाद।